जेवणात झोपेच्या गोळ्या टाकायची आणि कुटुंब बेशुद्ध झाल्यावर करायची हे काम। मोलकरणीचे कारनामे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। उत्तर प्रदेशातल्या आग्रामध्ये एका घरातील मोलकरणीचे कारनामे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत। हे कारनामे पाहून पोलिसही हैराण झाले आहेत। मोलकरीण घरातील लोकांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळायची। जेवल्यानंतर सर्वजण गाढ झोपी जायचे। त्यानंतर मोलकरीण आपला खेळ सुरू करायची। घरच्या सीसीटीव्हीत मोलकरीणचे सर्व कारनामे कैद झाले आहेत। घराच्या स्वयंपाकघरात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेल्या दृश्यात मोलकरीण जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळताना दिसली। त्यानंतर तिची पोलखोल झाली। या प्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसात तक्रार केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधल्या आग्रा इथे बलदीप सिंग भाटिया हे एक जिम मालक आहेत। त्यांची पत्नी कमलजीत आपल्या 2 मुलांसह राहते। 2017 घरकामासाठी मंजू नावाच्या मोलकरणीला त्यांनी ठेवलं होतं। मध्यंतरी मंजूची तब्येत ठीक नव्हती। त्यावेळी भाटिया कुटुंबाने तिला आर्थिक मदतही केली होती। यानंतरही मंजूने भाटिया यांच्याकडचं काम सोडलं। नोव्हेंबर 2023 मंजू पुन्हा भाटिया यांच्याकडे काम मागण्यासाठी आली। तिची आधीची वर्तणूक चांगली असल्याने कमलजीत भाटिया यांनी मंजूला घरकामासाठी ठेवलं। पण त्यानंतर भाटिया कुटुंबाचा रेशनचा खर्च अचानक वाढू लागला। दूध, पीठ, भाज्यांसहित इतर वस्तू लवकर संपू लागल्या। इतकंच नाही तर पती कामाला गेल्यानंतर दुपारचं जेवण झालं की कमलजीत आणि दोन्ही लहान मुलं गाढ झोपू लागली। संध्याकाळी उशिरा त्यांना जाग येत होती। त्यामुळे कमलजीत यांना संशय आला। घरात काहीतरी विचित्र प्रकार होत असल्याचं त्यांना वाटू लागलं। त्यामुळे त्यांनी आपल्या स्वयंपाकघर आणि इतर रूममध्ये सीसीटीव्ही लावले। घरात सीसीटीव्ही लावल्याचं मंजूला त्यांनी कळू दिलं नाही। सीसीटीव्हीतील दृश्य पाहून कमलजीत यांना धक्का बसला। मोलकरीण मंजू त्यांच्या जेवणात काहीतरी सफेद पावडर मिसळत असल्याचं त्यांना सीसीटीव्हीत दिसलं। सर्वजण बेशुद्ध झाले की मंजू घरातील खाण्याचं सामान चोरी करत असे। कमलजीत यांनी तात्काळ याची माहिती पती बलदीप सिंग यांना दिली। त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मोलकरीण मंजूला ताब्यात घेतलं आहे। पोलिसांच्या चौकशीत भाटिया कुटुंबाच्या जेवणात झोपेच्या गोळ्यात मिसळत असल्याचं मंजूने कबूल केलं। तसंच घरातील सामान चोरल्याची कबुलीही तिने दिली आहे। पोलिसांनी मंजूला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे।